एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. टिमकी आणि चतुर भाग 2. निवडणुकीची गडबड संपली होती. झाडूवाला सरपंच झाल्यानंतर चर्चेचा धुरळा हवेत विरला होता. मतदान करून लोक सुखाने झोपी गेले होते. गावाच्या निवडणुकीतून देश बदलायचा तर आधी गाव बदललं पाहिजे ही धग आपल्या हृदयात पेटवणारे टिमकी आणि चतुर त्या रात्री झोपूच शकले नाही. आधी सुधारणा, मग सत्ता, मग प्रशासन हे सगळं त्यांच्या डोक्यात फेर धरत होतं. गावात झाडूवाला सरपंच बसवायचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं होतं, पण गावकुसात अजून कितीतरी जखमा ठसठसत होत्या याची जाणीव टिमकी चतुराच्या मनात त्या रात्री अधिक खोलवर रुतत होती. गुरंढोरं पहुडली होती. गावातून पाहणारा पाठ खळखळत होता. गावात मुलींच्या शिक्षणाचा अभाव, पोट्यांचा दादागिरीतून होणारा त्रास, शेतकऱ्यांचं आसमानी सुलतानीच्या जात्यात चिरडणं, आरोग्यसेवेची वाणवा हे सगळं जणू चांदण्यातून टिमकी चतुराच्या मनावर गोंधलं जात होतं. त्यातच एका आरोळीने त्या अंधाऱ्या रात्रीचा थरकाप उडवला. पाड्याच्या विहिरीत कोणीतरी उडी मारल्याचा आवाज गावभर दणाणला. लोक धावत आले. रखमाच्या घरासमोरची ती विहीर आजी हंबरडा फोडून ओरडत होती, रखमा, कुठं ठेवलास माझा जीव? टिमकी चतुरासह गावकरी सैरावैरा शोधू लागले. रखमाची मुलं दिसेनात. पैलवान रुस्तम हिम्मत करून विहिरीत उतरला. त्याच्या हातात लागले चिमुकले हात. वर काढलं तर अवघी 7 वर्षाची राणी, पण श्वास थांबलेला. गाव थरथरला. पहाटे पोलीस आले आणि मग एका मागोमाग मृतदेह बाहेर काढले गेले. जुळी पोरं, गोट्या, पिंट्या आणि 9 वर्षाची रखमाची लेक. रखमाने स्वतः आत्महत्या केली होती आणि त्याआधी आपली 3 लेकरं विहिरीत ढकलली होती. गाव सुन्न. आजीच्या डोळ्यातून धारा सुटलेल्या. कुणी म्हणतं ग्रहणाचा दोष, कुणी म्हणतं रखमाची बायको पळून गेल्याचा राग, तर कुणी सरळ आजीवर दोष टाकत होतं. पोलीस आकस्मिक मृत्यू म्हणून पंचनामा लिहित होते. टिमकी चतुर मात्र थिजले होते. त्यांच्या डोळ्यासमोरून हालत नव्हती ती राणी जी संध्याकाळी चांदोबाला गाणी म्हणत असे, तो गोट्या जो फुलपाखरांच्या मागे धावत असे, तो पिंट्या जो आजीच्या हातातला खाऊ हिसकावून घेत असे. सगळं काही क्षणात संपलं होतं. इतक्यात रखमाची बायको हौसा गावात आली. बेशुद्ध होईपर्यंत तिने आक्रोश केला, माझी पोरं दे, माझा संसार परत दे, वेड्या रखमा तू काय केलंस? गावकऱ्यांनी डोकं खाली घातलं. आजीच्या डोळ्यात वेदना आणि दोषारोप, हौसाच्या डोळ्याचं रक्तबंबाळ वेडपण. माणुसकीच्या दरबारात फक्त मृत्यूच्या सोपस्कारांची उरली सुरली औपचारिकता. टिमकीनं चतुराकडे पाहिलं. हो, हे नियतीचं नाही रे, समाजाचं पाप आहे. गरिबी, टोमणे, निराधारपण याचाच बळी ठरला रखमा आणि त्याच्यासोबत निष्पाप लेकरं. चतुराने हळूच डोळे मिटले. त्याच्या मनात वीज चमकली. प्रश्न आहे रखमाने उडी का मारली, पण खरा प्रश्न आहे त्याला उडी मारण्याची वेळ का आली? उत्तर इथेच गावात आहे. गाव थंडावलं होतं, पण टिमकी चतुराच्या मनात आता वणवा पेटला होता. शोकांतिका, समाज मनावर उमटणारे व्यंग आणि मानसिक हादरा अनेक कंगोरे असतात अशा गावकथांना. वेदना ज्या सतत ठसठसत असतात
जखमा भळभळत राहतात. कुणीतरी येईल, मलमपट्टी करेल या प्रतीक्षेत.